अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने खरंच पूर्ण व्हावी अशी मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आपण नित्यनेमाने दररोज स्वामींची आपल्या सेवा करत असतो, तर ही सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये काय बदल घडतात आणि ती सेवा कशी करावी हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर दररोज सकाळी आपण नित्य सेवा करत असतो. स्वामींची नित्य सेवा केल्याने जीवनामधल्या बऱ्याच अडचणीचे निवारण होते. दुःख, दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्याला मदत होते. तर सकाळची नित्यसेवा करत असताना सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे, आपला मेन उंबरठा स्वच्छ करावा, मेन उंबरठ्यावरती रांगोळी दररोज नित्यनेमाने नक्की काढावी, मन शांत ठेवून स्वामींचे स्मरण करावे. अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग देवघर स्वच्छ करून स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवा. तर त्यानंतर देवपूजा करायची आहे. देवपूजा झाली की नंतर स्वामींची नित्यसेवा नक्की करावी. त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. फक्त सेवा करत असताना निशंक आणि निस्वार्थपणे सेवा करावी. सेवा करत असताना मनामध्ये आत्मविश्वास असायला हवा. स्वामींवरती श्रद्धा, विश्वास नक्की ठेवा. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना स्वामी स्तवन नक्की म्हणायचं आहे, पठण करायचं आहे. कोणतीही सेवाला तुम्ही सुरुवात करायच्या अगोदर श्री स्वामी स्तवन जे आहे ते नक्की पठण करा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने मन शांत होते आणि भक्ताला आध्यात्मिक बळ मिळत राहते. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जर केला तर मन शांत होते, आत्मविश्वास वाढते, एकाग्रता वाढायला लागते, घरातलं वातावरण प्रसन्न राहते. ताण तणाव, चिंता, मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतील तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप दररोज नित्यनेमाने नक्की करा. नक्की तुम्हाला अनुभव येईल. स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी स्वामींचं नामस्मरण नक्की करावा. श्रद्धेने केलेलं नामस्मरण भक्ताला स्वामींच्या चरणाशी जोडते, आत्मविश्वास वाढतो, कठीण प्रसंगात धैर्य आणि सकारात्मकता मिळत राहते. नियमित नामपूजन केल्यामुळे, नामाचा जप केल्यामुळे घरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होते. नामस्मरण नक्की करा. किमान एक तरी माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. शक्य होत असेल तुम्हाला तर तुम्ही 11 माळ जप नक्की करा. जर तुम्हाला 11 माळी जप करणं शक्य नसेल तर तुम्ही किमान एक तरी माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची नक्की करावी. त्यानंतर आता तुम्हाला सांगितलं आहे की सर्वात प्रथम श्री स्वामी स्तवन, त्यानंतर श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर तारक मंत्र, खरंच खूप प्रभावी असणारा हा तारक मंत्र आहे. दररोज तुम्हाला शक्य होत असेल तर 11 वेळेस तारक मंत्र नक्की म्हणावा. शक्य होत नसेल 11 वेळेस म्हणणं तर किमान नित्यसेवा करत असताना एकदा तारक मंत्र नक्की म्हणा. निशंक हो रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. हा मंत्र स्वामी समर्थ महाराजांनी भक्तामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. तारक म्हणजे संकटातून तारून नेणारा. श्रद्धेने या मंत्राचे पठण केल्यामुळे आपल्या मनाला खरंच आत्मविश्वास वाढतो, शांती मिळते आणि तारक मंत्रामुळे भीती दूर होते. तुमचं मन अस्वस्थ असेल, सतत भीती वाटत असेल, वाईट विचार येत असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्ही तारक मंत्र नित्यसेवेमध्ये नक्की पठण करा, म्हणा. तारक मंत्र दररोज पठण केल्यामुळे मनाची एकाग्रता वाढायला लागते, संकटाचा सामना करण्याचं बळ आपल्याला मिळत राहते. म्हणून तारक मंत्र नित्यसेवेमध्ये दररोज एकदा तरी किमान म्हणावा. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत, स्वामींचा आत्मा मानला जाणारा हा ग्रंथ खरंच खूप प्रभावी आहे. तुम्हाला खरंच इच्छापूर्तीसाठी सेवा करायची असेल ना तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की करा. स्वामी तुम्हाला अनुभव नक्की देतील. या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत, पण नित्य सेवेमध्ये दररोज 3 अध्यायाचे पठण करायचे आहे. 1, 2, 3 असे दररोज 3 अध्याय पठण करायचे आहेत. या ग्रंथामध्ये स्वामींच्या लीला, अनुभव सांगितलेले आहेत. म्हणून या ग्रंथाचं पठण तुम्ही नक्की करा. तसेच तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण नक्की करा. मनाला शांती मिळते, संकटांना समोर जाण्याची शक्ती मिळते, तसेच मन एकाग्रता वाढायला लागते, स्वामींवरती विश्वास दृढ होतो. म्हणून ही सेवा तुम्ही नक्की करा. अनेक भक्तांना या ग्रंथाचे अनुभव आलेले आहेत.
जसं यथाशक्तीनं तुम्हाला 7 दिवसाचं पारायण करा, 11 दिवस किंवा 21 दिवसाचं पारायण करा. इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी, मानसिक शांतता मिळावी, स्वामींची कृपा लाभावी याच भावनेने हे पारायण केलं जातं आणि तुम्ही देखील नक्की करा. श्री स्वामी चरित्र सारामृत हा केवळ ग्रंथ नसून स्वामींच्या कृपेचा आणि भक्तीचा अमृत स्तोत्र आहे. श्रद्धेने वाचा आणि स्वामींची कृपा नक्कीच अनुभव घ्या. तर त्यानंतर 3 अध्यायाचे पठण झाल्यानंतर स्वामींची आरती करायची. स्वामींना जे काही तुम्ही भाजी भाकरी घरी बनवलेली आहे त्याचा नैवेद्य दाखवा किंवा साखरेचा, खडीसाखरेचा किंवा एखादा फळाचा नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा. म्हणजे स्वामींना नैवेद्य दररोज नित्य नियमाने अर्पण करायचा असतो. तर याच प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने स्वामींची सकाळची नित्यसेवा नक्की करा. स्वामींची नक्की तुमच्यावर कृपा होईल. त्याचबरोबर स्वामी तुम्हाला अनुभव देखील देतील, काहीतरी प्रचिती नक्कीच मिळेल. नित्य नियमाने दररोज ही नित्यसेवा नक्की करावी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.